सो आज आपण आहे ना सायन्स टूचा जसं सांगितलं होतं की टुवर्ड द ग्रीन एनर्जी हरित ऊर्जेकडे हा टॉपिक स्टार्ट करूया. बरोबर. रिलेटिवली सोपा टॉपिक आहे. एक थोडासा क्रिटिकल त्याच्यामध्ये सब टॉपिक होता तो बोर्डाने कट केलेला आहे. म्हणजे काय की जो जरासा किचकट टॉपिक होता तो बोर्डाने कट केलेला आहे आणि ह्याच्यामधला बऱ्यापैकी लास्टचा जो पार्ट आहे तो कट झालेला आहे. त्यामुळे हा धडा रिलेटिवली खूप सोपा आहे. म्हणजे स्कोरिंग करण्याच्या बाबतीत खूप चांगला टॉपिक आहे आणि 4 मार्क्सचा हा टॉपिक असावा. बरोबर. सो आता आपण एक काम करूया. टुवर्ड द ग्रीन एनर्जी हा टॉपिक आम्ही जसं तुम्हाला बोललेलो की सायन्समध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ह्या कॉन्सेप्टचा असा थोडासा यूज आहे. म्हणजे असं एकदम डीपमध्ये नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय की मॅग्नेटिक फील्डमध्ये जर तुम्ही कंडक्टरला हे केलं, मूव केलं, बरोबर, किंवा हालचाल केली तर काय तयार होतं? करंट तयार होतं. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय? मॅग्नेट आहे आणि त्याच्या आजूभोवती कुठली तरी लोखंडाची तार किंवा लोखंडाचं गोष्ट आहे आणि त्याला तुम्ही मूवमेंट केली लोखंडाची गोष्ट, जशी कॉईल होती आपली ABCD चौकोनी, ती मूव झाली की करंट तयार होतो. म्हणजे जो इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये जो कॉन्सेप्ट वापरला आहे तो आपल्याला इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये वापरला गेला. कळतं आहे? सो आता आपण काय करूया माहिती आहे का? टुवर्ड द ग्रीन एनर्जी पेज नंबर 47 आहे. पेज नंबर 47वर आपण पहिलं पेज नंबर 47वर कट काय तुम्हाला सांगतो. 47वर कॅन यू रिकॉल हे कट आहे. लेट डिस्कस हे दोन्ही कट आहे. कॅन यू रिकॉल आणि तुमचं लेट डिस्कस हे कट आहे. बरोबर. नंतर मेक अ टेबल बेस्ड ऑन द फॉर्म ऑफ एनर्जी अँड करस्पॉन्डिंग डिव्हायसेस ही लाईन किंवा मेक अ टेबल आहे ते कट आहे. म्हणजे ह्या 3 गोष्टी कट आहे. कळलं? पहिल्या पेजवर जसं जसं पेज येईल तसं मी तुम्हाला सांगत जाईल की काय काय कट आहे. आता मग ह्या 3 गोष्टी सोडून बाकी सगळे. मग पेज नंबर 47वर आपण बघा एनर्जी अँड यूज ऑफ एनर्जी. सिम्पल पॅरेग्राफ आहेत, वाचून दाखवतो आणि काही डिफिकल्टी असेल तर तुम्हाला सांगतो. In modern civilization, energy has become the primary need along with the food, clothes, and shelter. We need energy in the different form for the diverse type of work. The energy that we need may be in the form of mechanical energy, chemical energy, sound energy, light energy, or heat energy. How do you get this different type of energy? मग त्यांनी काय सांगितलं, इन मॉडर्न सिव्हिलायझेशन म्हणजे आता आधुनिक जगामध्ये इट बिकम द प्रायमरी नीड. आता प्राथमिक गरज झाली. म्हणजे पहिलं असं बोललं जायचं की आपल्या मूलभूत गरजा कुठला? अन्न, वस्त्र, निवारा. पण आता अन्न, वस्त्र, निवारासोबत नवीन अजून एक नीड आहे ती एनर्जी मीन्स ऊर्जा. तर आपल्याला काय झालं आहे की वी नीड द एनर्जी इन डिफरंट फॉर्म. वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला ऊर्जा लागते. मग त्याने एक्झाम्पल दिलं फॉर द डायव्हर्स टाईप ऑफ वर्क. वेगवेगळे काम करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा लागते. द एनर्जी दॅट वी नीड इन द फॉर्म ऑफ मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे आपल्याला ज्या ऊर्जा लागतात ते मेकॅनिकल फॉर्ममध्ये असतात. मेकॅनिकल म्हणजे एखादी हालचाल करणारी गोष्ट. म्हणजे उदाहरणार्थ रेल्वेचे जे चाकं आहेत ते फिरतात, ती मेकॅनिकल एनर्जी आहे. कोळशापासून किंवा इलेक्ट्रिकपासून किंवा पंखा किंवा मिक्सर, ती मेकॅनिकल एनर्जी. केमिकल एनर्जी म्हणजे केमिकलपासून मिळणार. तुमची फटाक्यांमधली दारू जळते, साऊंड एनर्जी प्रोड्यूस करते. साऊंड एनर्जी तुम्हाला माहिती आहे मोस्ट ऑफ जे तुम्हाला सिटी स्कॅन बोलण्यापेक्षा आपलं हे सोनोग्राफी, हे सगळं तुमचं साऊंड एनर्जीवर काम करतं. लाईट एनर्जी और हीट एनर्जी ह्या वेगवेगळ्या ऊर्जा आहेत ज्या आपल्याला लागतात. ठीक आहे. सो वी नो दॅट द एनर्जी कॅन बी कन्वर्टेड वन फॉर्म टू द अनदर. तुम्हाला माहिती आहे एनर्जी कॅन बी कन्वर्टेड वन फॉर्म टू दी अनदर. आपण कशामध्ये बघितलेलं? लॉ ऑफ एनर्जी कन्झर्वेशन. कशामध्ये बघितलेलं? लॉ ऑफ एनर्जी की एनर्जी कन्वर्टेड वन फॉर्म टू दी अनदर फॉर्म. आणि त्याची कन्झर्वेशनची डेफिनेशन होती एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय, इट कॅन बी कन्वर्टेड वन फॉर्म टू दी अनदर फॉर्म. कळतं? सो डिफरंट सोर्स एनर्जी आर यूज फॉर द डिफरंट फॉर्म ऑफ एनर्जी नेसेसरी फॉर. म्हणजे आपल्याला जी पाहिजे असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्रोत वापरतो. इन प्रिव्हियस स्टँडर्ड वी हॅव लर्न अबाउट द एनर्जी, सोर्स ऑफ एनर्जी अँड व्हेरियस कॉन्सेप्ट रिलेटेड टू देम. मागच्या वर्षी म्हणजे 9वीचा दुसरा धडा होता बघा, एनर्जी अँड वर्क. तर आपण काय बघितलं की एनर्जी कशी असते, त्याचे सोर्सेस काय असतात हे बघितलं होतं. हिअर वी विल लर्न अबाउट द व्हेरियस सोर्स दॅट वी आर नाव यूज फॉर द जनरेशन इलेक्ट्रिक एनर्जी. आणि हा धड्यामध्ये मोस्ट ऑफ एकच आहे की आपण लहानपणापासून शिकत आलो की कोळशापासून लाईट बनते, पाण्यापासून लाईट बनते, पवनचक्कीपासून लाईट बनते. मग ही ॲक्च्युली ह्या वेगवेगळ्या ज्या इलेक्ट्रिक एनर्जी आहेत, करंट हे जे तयार होतं पाण्यापासून, कोळशापासून,
पवनचक्कीपासून अजून भरपूर आहे. तर मग हे एक्झॅक्टली बनतं कसं, म्हणजे प्रोसेस काय, ते आपल्याला या धड्यामध्ये बघायचं आहे. द मेथड दॅट आर यूज फॉर दिस आर सायंटिफिक प्रिन्सिपल दॅट यूज देअर अँड देअर ॲडव्हान्टेज अँड ॲडव्हान्टेज ऑफ दिस मेथड ऑल्सो मीन बाय द ग्रीन एनर्जी. मग तुम्हाला ह्या धड्यामध्ये प्रत्येक ऊर्जा कशी बनते आणि त्यांनी एक 5-6 प्रकार दिलेले. तर तुम्हाला आता इथून पुढे धडा शिकत असताना हेच बघायचं की ती ऊर्जा बनते कशी, बरोबर. प्रत्येकाचे चार्ट दिले, कुठली एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पोटेन्शियल एनर्जी कॅन बी कन्वर्टेड कायनेटिक एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इलेक्ट्रिक, म्हणजे कुठून कुठं होते, त्याचे फायदे काय आणि त्याचे तोटे काय. ही प्रत्येक ऊर्जा जशी बनते तशी त्याच्यासोबत फायदे पण असतात, तोटे पण असतात. आता सिम्पल तुम्हाला पण माहिती आहे की जेव्हा तुम्ही कोळशापासून लाईट तयार करता, आता कशी होते काय होते ते बघूया. त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिक जनरेटर हा कॉन्सेप्ट थोडासा वरच्यावर माहीत पाहिजे, डीपमध्ये नाही, वरच्यावर. आता तुम्हाला माहिती आहे कोळसा जाळणार त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी बनणार, मग ते कोळसा जाळल्यामुळे प्रदूषण होणार की नाही होणार, तर ऑफकोर्स होणार. म्हणजे काय की ती ऊर्जा जर आपल्याला भेटली त्याच्यापासून आपण लाईट बनवली, पण प्रॉब्लेम काय झाला, त्यामुळे प्रदूषण पण झाली. मग ह्याच्यामध्ये ग्रीन एनर्जी, आता ग्रीन एनर्जी हा टॉपिक तुम्हाला काढून टाकला आहे, पण ग्रीन एनर्जी म्हणजे काय, अशा एनर्जी की ज्यामुळे पोल्युशन होत नाही किंवा त्या सस्टेनेबल आहे, म्हणजे भरपूर वेळ वापरता येतात, परत त्या रिन्यू होतात. दॅट इज नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी, ज्याला आपण अपारंपरिक ऊर्जा स्रोत बोलतो, ती म्हणजे सूर्यापासून, हवेपासून. ठीक आहे. सो हा आहे 2 पॅरेग्राफ. ठीक आहे, हे इंट्रोडक्टरी आहे. आता आपण जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, पेज नंबर 47 मधला लास्टचा पॅरेग्राफ, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. मोस्ट ऑफ द इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आर बेस्ड ऑन अ प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हा वर्ड आला आहे तो लक्षात ठेवा की जेवढे पण पॉवर प्लांट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवर काम करतात. इन्व्हेंटेड बाय द मायकल फॅरेडे, हे आपण म्हणून तो जो धडा आहे सायन्स 1चा 4था, त्यासाठी पहिला गेला. इन्व्हेंटेड बाय द मायकल फॅरेडे. अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल, whenever magnetic field around a conductor changes, potential difference is generated across the conductor. आता हा प्रिन्सिपल काय सांगतो, हे लाईन काय सांगितली हे बघा. अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल, whenever magnetic field around a conductor changes, potential difference is generated across the conductor. The field around a conductor can be changed in a two way. If the conductor is stationary and magnet is rotating, the field around a conductor changes if the magnet is stationary. But the conductor is moving, then also field around a conductor will change. Thus, in both cases, potential difference is created across the conductor. The electrical power generating machine based on principle called a electric generator. कळलं. द इलेक्ट्रिक पॉवर जनरेटिंग मशीन म्हणजे ज्याच्यातून आपण इलेक्ट्रिक पॉवर जनरेट करतो ते कुठल्या प्रिन्सिपलवर आहे, इलेक्ट्रिक जनरेटर. कळलं. इलेक्ट्रिक पॉवर प्लांट कशाच्या बेसवर काम करतात, प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि द इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग मशीन म्हणजे जे इलेक्ट्रिसिटी किंवा लाईट तयार करणाऱ्या ज्या मशीन आहे ते कुठल्या प्रिन्सिपलवर काम करतात, इलेक्ट्रिक जनरेटर. हे 2 फिलिंग द ब्लँकसाठी महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. एक पहिली लाईन आहे आणि एक लास्टची लाईन आहे. कळलं ह्या 2. आता हे काय बोलले तर तुम्हाला आता एक शॉर्टमध्ये सांगतो किंवा थोडं एक्सप्लेन करून सांगतो. पहिली लाईन कळली. मोस्ट ऑफ द इलेक्ट्रिक पॉवर प्लांट बेस्ड ऑन अ प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इन्व्हेंटेड बाय द मायकल फॅरेडे. जेवढे पण पॉवर प्लांट असतात, पॉवर प्लांट म्हणजे जिथे ऊर्जा बनते, ऊर्जा म्हणजे लाईट बनते, ते कुठल्या ह्याच्यावर असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय बोलतो की जर तुम्ही कंडक्टरच्या अवतीभोवती असणारी मॅग्नेटिक फील्ड जर चेंज केली तर करंट इंड्यूस होतं, त्याला आपण इंड्यूस करंट म्हणतो. बरोबर, हे मायकल फॅरेडेने सांगितलेलं. कळलं. म्हणजे काय, करंट तयार होतो. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पल गोष्ट करायची लाईट तयार करण्यासाठी की तुम्हाला काय करायचं आहे, एक कंडक्टर घ्यायचा. कंडक्टर म्हणजे असं कुठलीही गोष्ट की ज्याच्यातून करंट जाऊ शकतो आणि त्याच्या भोवती असणारी मॅग्नेटिक फील्ड चेंज करायची. बरोबर, हे एकच काम करायचं अख्ख्या धड्यामध्ये. बरोबर. बघा, अकॉर्डिंग टू दिस वेन मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर चेंजेस, पोटेन्शियल डिफरन्स इज जनरेटेड अक्रॉस द कंडक्टर. त्यांनी काय सांगितलं, एखाद्या कंडक्टरच्या बाजूचं पोटेन्शियल डिफरन्स तुम्ही काय केलं, मॅग्नेटिक फील्ड चेंज केली. म्हणजे एक तांब्याची वार आहे, त्याच्या भोवती जी मॅग्नेट आहे, मॅग्नेटिक फील्ड चेंज केली म्हणजे काय, एकदा नॉर्थ पोल जवळ आलं, एकदा साऊथ पोल जवळ आलं, किंवा
वाईस रोटेट झालं तर पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होतं. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे आपण ज्याला वीने इंडिकेट करतो ओल्ड. पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होणे म्हणजे करंट तयार होणे. कारण की तुम्हाला माहिती आहे पोटेन्शियल डिफरन्सशिवाय करंट एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वाहू शकत नाही. आपण एक एक्झाम्पल बघितलं, पाणी कधी पण कुठून हाय लेवल टू लो लेवल जातं. म्हणजे करंट तयार होण्यासाठी दोन टोकं पाहिजेत, एक वरचं टोक पाहिजे, खालचं टोक पाहिजे, हाय लेवल आणि लो लेवल, ज्याला आपण हाय पोटेन्शियल डिफरन्स, लो पोटेन्शियल डिफरन्स. कळलं. आणि तुम्हाला माहिती आहे कुठल्याही सेल किंवा बॅटरीचं प्लस हे हाय टोक असतं आणि मायनस हे लो टोक असतं. म्हणून करंट कधी पण प्लसपासून मायनसकडे जातो. म्हणजे काय की तुम्ही एखाद्या कंडक्टर किंवा एखादी जी तार आहे बरोबर, त्याच्याभोवती असणारी मॅग्नेटिक फील्ड चेंज केली तर काय तयार होतं, पोटेन्शियल डिफरन्स तयार होतं, म्हणजेच करंट तयार होतं. बरोबर. त्यांनी सांगितले मग मॅग्नेटिक फील्ड जर एखाद्या कंडक्टरच्या बाजूची चेंज करायची कशी एक्झॅक्टली. सर तुम्ही तर बोलताय की एक कुठला तरी कंडक्टर घ्या, कंडक्टर घेतला की त्याच्या भोवती जी मॅग्नेटिक फील्ड आहे मॅग्नेट ठेवा, त्याच्या मॅग्नेटिक फील्ड चेंज करा तर ह्या कंडक्टरमध्ये करंट तयार होईल. मग हे करायचं कसं, मग हे दोन प्रकारे करता येतं. हे बघितलेलं आहे आपण. बघा, इफ द कंडक्टर इज स्टेशनरी, पहिलं काय केलं, कंडक्टर स्टेशनरी ठेवलं अँड द मॅग्नेटिक रोटेटिंग, आणि त्याच्याभोवती जे मॅग्नेट ठेवले ते रोटेटिंग केले. द फील्ड अराउंड द कंडक्टर चेंजेस इफ द मॅग्नेट, बरोबर, म्हणजे फील्ड काय झाली, चेंज झाली. और आता दुसरा वे काय, मॅग्नेट इज स्टेशनरी बट कंडक्टर इज मूविंग, देन ऑल्सो फील्ड अराउंड द कंडक्टर विल चेंज. दस इन बोथ केसेस potential difference is created across the conductor, that is in figure 5.1. The electric power generating machine based on this principle is called a electric generator. बरोबर. ह्या प्रिन्सिपलवर म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा जो प्रिन्सिपल आहे बरोबर, ह्या प्रिन्सिपलवर जी मशीन काम करते त्याला आपण नाव दिले इलेक्ट्रिक जनरेटर. बरोबर. म्हणजे आपल्या 5व्या धड्यातला कुठला, सॉरी 4थ्या धड्यातला सायन्स वनचा लास्टचा टॉपिक, की ह्या प्रिन्सिपलवर जी मशीन काम करते त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक जनरेटर. बरोबर. आता थोडंसं डायग्रामॅटिक सांगायचं म्हटलं तर तुम्हाला एवढं तर माहीत पडलं आहे की आपल्याला काम करायचं आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन दोन प्रकारे काम करतो. की समजा हा आपला कंडक्टर आहे, आपण आता कॉईलच्या ह्याच्यात जे सायन्स 1मध्ये बघितली होती ना, ही काय कॉईल, तांब्याची कॉईल, बरोबर, कॉपर कॉईल, ह्याला आपण कंडक्टर बोलूया. इथे नॉर्थ आणि इथे साऊथ हे मॅग्नेटिक फील्ड. आता मी काय केले, हे मॅग्नेट अशा ह्याला अटॅच केले की हे मॅग्नेट जोरात फिरतील, गोल फिरतील ह्याच्याभोवती, अशा ह्याला अटॅच. म्हणजे कधी इथे नॉर्थ आहे तर हा नॉर्थ इकडे जाणार तर साऊथ इकडे येणार. म्हणजे काय, कंडक्टर इज स्टेशनरी, ह्याला मी कुठंच काही धक्का लावला नाही आणि हे नॉर्थ आणि साऊथ पोल कंटिन्यू चेंज होत आहे, गोल 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 फिरत आहे. नॉर्थच्या जागी साऊथ येतो, साऊथच्या जागी नॉर्थ येतो, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड चेंज होते. त्यामुळे काय होणार, पोटेन्शियल डिफरन्स तयार होणार आणि पोटेन्शियल डिफरन्सच म्हणजे तुमचं काय, करंट. कारण की पोटेन्शियल डिफरन्सशिवाय करंट जनरेट होऊ शकत नाही. आणि ते काय बोलली, ही पहिली मेथड फर्स्ट. सेकंड मेथडमध्ये ह्याच्यापेक्षा वेगळं. सेकंड मेथडमध्ये तुम्ही काय करा की मॅग्नेट सेटल ठेवा, म्हणजे मॅग्नेट स्टेशनरी, हे मॅग्नेट स्टेशनरी, आणि ह्याच्या इथे जो कंडक्टर आहे कंडक्टर त्याला मूविंग करा. म्हणजे आपण बघितलं होतं की ABCD साईड असते, ह्याला जर आपण इथे कुठंतरी अटॅच केलं, समजा एखादं ह्याला हँडल केलं आणि आपण हाताने गोल गोल फिरवलं, समजा ही कॉईल फिरायला लागली अशी गोल, बरोबर, म्हणजे मॅग्नेट स्टेशनरी आहे, कंडक्टर काय मूविंग. त्या ह्याच्यामध्ये पण पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होणार, म्हणजेच काय तयार होणार, करंट तयार होणार. हे कळतं. सो ह्या दोन प्रिन्सिपलवर, हा जो प्रिन्सिपल आहे ह्याच्यावर जो डिव्हाइस, जी वस्तू काम करते त्याला नाव दिले त्यांनी इलेक्ट्रिक मोटर. कळलं, कळतंय. सो आपल्याला आता हे एवढंच आहे, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा कॉन्सेप्ट जो आहे तो इथे एवढाच दिलेला आहे. कारण की जो बघायचा आहे तो आपण डिटेलमध्ये कुठं बघितला आहे, सायन्स 1मध्ये बघितलेला आहे. त्यामुळे इथे त्यांनी फक्त एवढं सांगितलेलं आहे. सो आता काय करायचं सर, म्हणजे काय की तुम्हाला एकतर मॅग्नेट गोल फिरवायचे, नाहीतर तो कंडक्टर आहे त्याला गोल फिरवायचं, बरोबर, या दोघांपैकी एक करायचं. मग आता हे कसं केलं जातं
ते बघायचं आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये. बघा आता पेज नंबर 48वर जा. पेज नंबर 48वर ऑलमोस्ट आपल्याला सगळं आहे, बरोबर. पेज नंबर 48वर ऑलमोस्ट आपल्याला सगळं पेज करायचं आहे. पेज नंबर 49वर पण सगळं करायचं आहे. फक्त पेज नंबर 49वर यूज ऑफ ICT म्हणून जे दिलं आहे ते कट आहे. म्हणजे काय की हा बॉक्स कट केला आहे, असं जसं आपण प्रिपेअर करत नव्हतं, फक्त असं कट केलं आहे. आणि पेज नंबर 49वरचं कट काय केलं ते तुम्हाला सांगतो, तिथे आल्यावर मी तुम्हाला सांगतो. आता पेज नंबर 48वर बघूया. Such large generators are used to commercial power generation plant. The turbine is used to rotate the magnet in the generator, and the turbine has a blade. When the flow of a liquid or a gas is directed toward the blade of turbine, it rotates. Because of kinetic energy of the flow, the turbine is connected to electric generator. Thus, the magnet in electric generator start rotating and electric energy प्रोड्यूस. आता इथे बघा काहीतरी भारीतली डायग्राम दिली आहे. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड, नंतर काय म्हणतात कॉईल, व्होल्टमीटर, इंड्यूस, EMF. आपल्याला ते नाही बघायचं. 5.2वर स्टीम टर्बाईन दिले बघा, तिथे ब्लेड दिलेत, कळतं काय दिलेत, ब्लेड दिले. वर बघा नोझल आहे आणि हाय वेलोसिटी स्टीम आहे. ह्या ब्लेडवर काही लागलं म्हणजे पाणी जोराने फेकलं गेलं तर हे गोल फिरणार, बरोबर. किंवा ह्याच्यावर वाफ, तुम्हाला माहिती आहे वाफ म्हणजे हवा, हवेमध्ये ताकद असते, ती तुम्हाला माहिती आहे. सायकल चालवताना तुम्हाला मागे पे तशी जोरात हाय वेलॉसिटी असलेली वाफ जर ह्या ब्लेडवर पडली तर ही गोल गोल फिरणार, बरोबर. आणि काय होतं की ह्याच्या आतमध्ये मॅग्नेट बसवलेले असतं. जर तुम्ही 5.3 बघितलं तर बघा 5.3 डायग्राम, सिस्टमॅटिक इलेक्ट्रिक जनरेटर, रोटेटिंग इलेक्ट्रिक मॅग्नेट. ह्याच्या आतमध्ये मॅग्नेट असतं, बरोबर. आणि मध्यभागी तुमचं काय म्हणतात किंवा आजूबाजूला तुमचा काय कंडक्टर म्हणजे तांब्याची तार, बरोबर. मग काय होतं की जेव्हा ब्लेडवर पाणी पडतं तर हे जे मॅग्नेट आहेत ते जोरजोरात गोल फिरायला लागतात. आता काय झालं, मॅग्नेट गोल गोल फिरत आहेत आणि बाजूला काय आपली तार. आता म्हणजे कुठला वापरलं की मॅग्नेटिक फील्ड चेंज होते जोरात जोरात गोल गोल फिरल्यामुळे. आणि त्याच्या आतमध्ये असणारा जो कंडक्टर आहे तो स्टेशनरी आहे, बरोबर. त्यामुळे काय तयार होणार, करंट तयार होणार. आणि ते करंट कुठंतरी काय केलं जाणार, बाहेर तारेद्वारे कुठंतरी डायनामो, ज्याला बॅटरी बोलू आपण डायरेक्ट इनडायरेक्ट, त्याच्यामध्ये जमा केलं जातं. आणि ते जमा झालेलं करंट नंतर पुढे वापरलं जातं. आणि एक लक्षात घ्या, हे आपल्याला डायग्राम दिले हे छोटेसे वाटत आहेत, पण जेव्हा ॲक्च्युअल प्रोडक्शन असतात तर हे जे व्हील असतात ते खूप मोठे असतात. म्हणजे 10-10, 15-15, 20-20 फुटाच्या वरचे व्हील असतात. म्हणजे 15-20, 17-18 फूट म्हणजे 1-2 मजली घरा एवढे. किंवा जरी तुम्ही 10 फूट घातलं तर एक घरा एवढा एक व्हील असतो. त्यामुळे जे करंट जे तयार होतं ते तेवढं जास्त असतं. लक्षात घ्या, एवढंसं करंट नसतं, ते जास्त असतं. तर काय असतं, हे व्हील असतं टर्बाईन, ह्याला टर्बाईन म्हणतात. तर हे टर्बाईनवर ब्लेड असतं. मग ह्याच्यावर हवा पडली किंवा ह्याच्यावर पाणी पडलं किंवा ह्याच्यावर स्टीम वाफ पडली तर हे ब्लेडमुळे हे व्हील गोल गोल फिरतं. आणि ह्याच्या आतमध्ये कोण असतं, मॅग्नेट अटॅच असतं. आणि ह्या ब्लेडचं व्हील जसं फिरेल तसं आतमधले जे मॅग्नेट ह्याला जे अटॅच असतात ते पण काय होतात, फिरतात. नॉर्थ आणि साऊथ एक फिरत बसतात. आणि काय असतं, तो शाफ्ट जो असतो किंवा ज्याला ॲक्सेल बोलूया किंवा आपण कंडक्टर बोलूया, तो स्टेशनरी असतो. त्यामुळे करंट तयार होतं. बघा, व्हील फ्लो ऑफ लिक्विड ऑर गॅस डायरेक्टेड टुवर्ड द ब्लेड. मग ह्याच्यावर काय होतं, लिक्विड पडतं किंवा स्टीम पडतं, त्यामुळे हे काय होतात, जोरजोरात गोल फिरतात आणि इलेक्ट्रिक तयार होतं. दिस मेथड ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज बोलू. मग ही त्यांनी काय दिले, बाजूला तुम्हाला सिस्टमॅटिक डायग्राम दाखवलेली. Thus, the generated electricity based on a principle electromagnetic induction. बरोबर, इलेक्ट्रिसिटी जी जनरेट झाली ती कुठल्या प्रिन्सिपलवर आधारित आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. वी नीड टू जनरेटर, मग आपल्याला त्यासाठी जनरेटर लागणार. टू रोटेट द जनरेटर वी नीड द टर्बाईन. मग जनरेटरला रोटेट करायसाठी आपल्याला काय लागणार, टर्बाईन लागणार. ड्राईव्ह द टर्बाईन वी नीड द एनर्जी सोर्स. Based on which type of energy source is used, rotate the turbine are different type of power generation station. The design of turbine is different, power station also different. आता त्यांनी काय सांगितलं, मग आपल्याला आता इलेक्ट्रिक एनर्जी बनायचं तर आपल्याला काय लागणार, टर्बाईन. हे बाहेरचं जे आहे आतमधलं टर्बाईन, बरोबर.
टर्बाईन जे असणार, टर्बाईनच्या आतमध्ये काय असणार, आपला जनरेटर म्हणजे तो काय बनवणार आहे, इलेक्ट्रिसिटी बनवणार आहे, बरोबर. म्हणजे बाहेरचं टर्बाईन अँड जनरेटर ह्या दोघांपासून काय तयार होणार, इलेक्ट्रिसिटी तयार होणार. सो आता आपल्याला काय करायचं आहे की इलेक्ट्रिसिटी फॉर्म करायची. मग आपल्याला हा व्हील म्हणजे हा बाहेरचा व्हील आहे तो काय, तुमचा टर्बाईन. आतमध्ये त्याच्या जे फिक्स आहे ती म्हणजे कोण, इलेक्ट्रिक मोटार. ती कोण, तुमची इलेक्ट्रिक मोटार, बरोबर. आणि आता ही ब्लेड फिरवण्यासाठी तुम्ही काय काय वापरणार आहे त्याच्यावर तुमचं काय डिसाईड होणार की तुमचे कुठल्या प्रकारची एनर्जी. हे समजा हे जे ब्लेड्स आहेत जर तुम्ही हवेने फिरवले मग त्याला आपण विंड एनर्जी बोलूया. हे जर ब्लेड आहेत हे जर तुम्ही धरणाच्या पाण्याने फिरवले म्हणजे पाणी डायरेक्ट ह्याच्यावर पडलं तर त्याला तुम्ही हायड्रो इलेक्ट्रिसिटी बोलूया, बरोबर. आता हे जर एखाद्या वाफेने फिरवले, वाफ तुम्हाला माहिती आहे हवा किंवा वाफमध्ये जोर असतो, ती वाफ कशी तयार केली तुम्ही, कोळशाने पाणी उकळवलं आणि ती उकळलेल्या पाण्याची वाफ ह्याच्यावर टाकली, म्हणजे तुम्ही मेन वापरला काय, कोळसा. म्हणजे कोळशामुळे ती वाफ तयार झाली, मग त्याला आपण कोल इलेक्ट्रिसिटी बोलूया किंवा औष्णिक ऊर्जा. कोळशाची उष्णता होऊन आपण ही ऊर्जा वापरली. सो ह्या तुम्ही काय वापरता त्याच्यावर तो टाईप ठरतो. म्हणजे बघा, प्रॉपर एनर्जी सोर्स फॉर रन टर्बाईन, बघा ते चार्ट की तुम्ही कशाच्या साहाय्याने तो टर्बाईन गोल फिरवणार आहे. नंतर तुम्हाला कोण लागणार, टर्बाईनच्या आतमध्ये काय असणार, जनरेटर, बरोबर, जो इलेक्ट्रिसिटी तयार करणार. आणि लास्टला काय तयार होणार, इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजेच करंट. कळलं. सो असा आहे तुमचा टॉपिक. म्हणजे तुम्हाला काय करायला लागणार आहे, हे 4 गोष्टी लागणार. एक म्हणजे सोर्स ऑफ एनर्जी, मग ती काही असू शकते, पाणी असू शकते, वाफ असू शकते, हवा असू शकते ते. नंतर टर्बाईन हे बाहेरचं ब्लेडवालं, बरोबर, त्याच्या आतमध्ये काय असणार, तुमची ही इलेक्ट्रिक मोटर. ह्या 3 आणि लास्टला काय तयार होणार, करंट. बघा, थर्मल एनर्जी बेस ऑन इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. आता थर्मल एनर्जी म्हणजे काय की थर्मल म्हणजे हीटपासून तयार होणारी तुमची इलेक्ट्रिसिटी. आता तुम्हाला हीटसाठी सोर्स काय वापरायचा, तर तुम्हाला माहिती आहे भारतामधली जवळजवळ 60% जी ऊर्जा अजून पण इलेक्ट्रिसिटी बनते ही कोळशावर बनते, कळतं. मग काय केलं जातं की तुम्हाला रफली सांगतो की कोळसा हे इंधन म्हणून वापरलं जातं. कोळसा जाळला जातो, कोळशाच्यावर बॉयलर असतात, बॉयलरमध्ये इन शॉर्ट आपण बोलूया की अशा मोठ्या मोठ्या टाक्या की त्याच्यामध्ये पाणी असतं, हे पाणी उकळवलं जातं. आता तुम्हाला माहिती आहे पाणी उकळल्यानंतर वाफ तयार होते आणि ही वाफमध्ये हाय अमाऊंट ऑफ एनर्जी असते. मग ही वाफ एका पाईप म्हणजे बोरसारखे पाईप असतात छोटे छोटे, त्या पाईपने ही वाफ बाहेर आणली जाते आणि ती वाफ कुठं टाकली जाते, टर्बाईनवर, बरोबर. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा तुम्ही बघा गार्डनमध्ये पाईपने पाणी देत असाल तर ते पाणी जे असं बाहेर येतं त्याच्यामध्ये फोर्स असतो, जर जोरात पाणी असेल तर एकदम फोर्स असतो, बरोबर. त्यामुळे तुम्ही कार किंवा बाईक साफ करत असताना बघा हे करू शकता, इझिली साफ करू शकता जर फोर्स असेल तर. जे सर्व्हिस सेंटर असतात कार धुवायचे किंवा मोठं, त्यांच्या पाण्याला फोर्स असतो, मग ही वाफमध्ये पण तेवढा फोर्स असतो आणि त्यामुळे काय होतं, हे टर्बाईनवर ही वाफ पडली की हे टर्बाईन गोल गोल फिरायला लागतं. आणि तुम्हाला माहिती आहे याच्या आतमध्ये कोण आहे, इलेक्ट्रिक मोटर, मॅग्नेट बसवलेले, ते गोल गोल जोरात फिरतं. आणि स्टेशनरी काय असणार, कंडक्टर. तुम्हाला माहिती आहे कंडक्टर स्टेशनरी, बाजूचे मॅग्नेटिक फील्ड चेंज होते, मग काय तयार होणार, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय, करंट. कळलं. मग अशा प्रकारे आपण इथे सोर्स म्हणून हीटचा काय वापरला, कोल, म्हणून ह्याला थर्मल इलेक्ट्रिकल एनर्जी म्हटलं. थर्मल म्हणजे औष्णिक ऊर्जा. बघा तुम्ही भूगोलमध्ये हा शब्द ऐकला असेल की भारतातली औष्णिक ऊर्जा केंद्र कुठले कुठले मॅपमध्ये तुम्हाला दाखवायचे, तर ते कोळशेवाले, बघा. आणि हे जे चार्ट आहेत प्रत्येक एनर्जीमध्ये दिलेत, हे छोटे छोटे चार्ट बघा, 48 पेजवर बेसला चार्ट. तर कधी कधी हे चार्ट इनकम्प्लीट देतात, तुम्हाला कंप्लीट करायला येतात, त्यामुळे हे चार्ट लक्षात ठेवायचे. हे चार्ट इनकम्प्लीट दिले जातात, तुम्हाला हे चार्ट कंप्लीट करायचं, त्यामुळे ह्याच्यानंतर काय येतं आणि लॉजिकली तुम्ही लक्षात ठेवलं तर हे पाठ करायची पण गरज नसते. बघा, इन दिस टर्बाईन रोटेटेड युजिंग स्टीम. आपण थर्मल एनर्जीमध्ये टर्बाईन कशाने रोटेट केले जातात, स्टीमने. स्टीम म्हणजे वाफ. वॉटर इज हिटेड इन अ बॉयलर. वॉटर कशामध्ये हीट केलं जातं, बॉयलर म्हणजे काय नाही, मोठ्या मोठ्या पाण्याच्या टाक्या की ज्या हीट करू शकतात. नाही ते लोखंडाचे असतात किंवा तांब्याचे असतात, ज्यामुळे ते लोक हीट ॲब्झॉर्ब करतात आणि त्यांच्या खाली काय, कोळसा जाळलेला असतो, बरोबर. त्यामुळे ते हीट होतात, पाणी बॉईल होतं, म्हणून दे आर कॉल्ड अ बॉयलर. युजिंग द थर्मल एनर्जी रिलीज ड्यू टू दी बर्निंग ऑफ द कोल. कोळसा जाळल्यामुळे जी हीट तयार होते त्याने काय केलं जातं, वॉटर हीट केलं जातं. स्टीम ऑफ हाय टेम्परेचर अँड प्रेशर इज जनरेटेड.
आणि त्यामुळे स्टीम ऑफ हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर जनरेटेड. म्हणजे काय होतं की अशी स्टीम तयार होते की जी खूप त्याच्यामध्ये तापमान असतं आणि प्रेशर असतं, ती तयार होते. द एनर्जी इन द स्टीम ड्राईव्ह द टर्बाईन. ह्या ज्या स्टीममध्ये ही जी ऊर्जा आहे, बरोबर. आता स्टीम म्हणजे काय, स्टीम एका ठिकाणी थांबते का वाहते, तर वाहते. आता ती वाहते म्हणजे ती कशी, कुठली एनर्जी असणार त्याच्यामध्ये, कायनेटिक एनर्जी. एनर्जी इन द स्टीम ड्राईव्ह द टर्बाईन, दस द जनरेटर कनेक्टेड. आणि त्यालाच काय कनेक्ट असतात, जनरेटर. टर्बाईनला काय कनेक्टर असतो, जनरेटर. टू द टर्बाईन रोटेट द एनर्जी स्टीम ड्राईव्ह द टर्बाईन जनरेट कनेक्टेड टू द टर्बाईन रोटेट अँड इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस. आणि त्यामुळे काय तयार होते, इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होते. द स्टीम इज कन्वर्टेड बॅक इन टू दी वॉटर अँड वॉटर इज रिसर्क्युलेटेड टू बॉयलर. दिस शो इन अ फ्लो चार्ट 5.5. आता तुम्हाला माहिती आहे, टाकी होती, टाकीमधलं पाणी बॉईल केलं, वाफ आली, वाफ पाईपातून बाहेर आली, ती टर्बाईनवर पडली, टर्बाईन गोल 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 फिरलं आणि त्यामुळे आतमधली मोटारमध्ये काय तयार झालं, इलेक्ट्रिक करंट तयार झालं. आणि तुम्हाला माहिती आहे, वाफ जेव्हा थंड होते, कारण की त्याने टर्बाईन फिरवलं, वाफ तुम्हाला माहिती आहे थंड होणार. वाफ थंड झालं तर काय होणार, त्याचं परत पाणी, मग हेच पाणी परत बॉयलरमध्ये आणलं जातं पाईपने, आणि मग हेच पाणी परत हिट होतं आणि परत लाईट तयार होते. अशा प्रकारे तुम्हाला थर्मल इलेक्ट्रिसिटी होईल. चार्ट बघा. फ्यूल कोल. फ्यूल कोल म्हणजे काय, इंधन म्हणून कोळसा वापरला. बॉयलर फॉर द कन्व्हर्जन ऑफ वॉटर टू द स्टीम. मग तुम्ही बॉयलर घेतला, बॉयलर म्हणजे एक मोठी पाण्याची टाकी, त्याच्यामध्ये खाली कोळसा जाळलेला, त्याच्यामुळे ते काय झालं, पाण्याचं स्टीममध्ये कन्व्हर्जन. स्टीम टर्बाईन. स्टीम टर्बाईन म्हणजे काय, हे स्टीम टर्बाईन की इथे वाफ लागली त्यामुळे ती टर्बाईन गोल गोल फिरायला लागली. जनरेटर. तुम्हाला माहिती आहे तिथे आतमध्ये काय होतं, जनरेटर. मॅग्नेटिक फील्ड चेंज झाल्यामुळे काय होतं, तिथे करंट तयार होतं. हे जनरेटर इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होतं. काय तयार होते, इलेक्ट्रिकल एनर्जी. हा झाला चार्ट. सिस्टम कन्व्हर्टिंग अ स्टीम बॅक द वॉटर. स्टीम टर्बाईनच्या इथे जेव्हा वाफ इथे टर्बाईनला लागते आणि जेव्हा हे गोल गोल फिरतं, एक तयार झालं करंट, मग हे वाफेचं काय, थंड होणार, मग हे जर पाणी तयार होणार, मग ते पाणी परत कटे जाणार, बॉयलरमध्ये जाणार. कळलं. सो अशा प्रकारे कोळशापासून काय तयार होतं, इलेक्ट्रिसिटी तयार होते. हा चार्ट, असे जे चार्ट आहेत प्रत्येक एनर्जीमध्ये दिलेले, ते काय होतं, तुम्हाला पाठ करायचे. लॉजिकली लक्षात ठेवलं तर काहीच नाही. बघा, फ्यूल कोल होतं, हे कोळसा म्हणून इंधन वापरलं, पाणी वापरलं बॉयलरमध्ये, मग नंतर पाणी बॉयलरमधलं पाणी स्टीममध्ये कन्वर्ट झालं, मग ते स्टीम जनरेटरवर गेलं, स्टीम जनरेटरने काय फिरवले, टर्बाईन फिरवले, टर्बाईन फिरलं, स्टीम टर्बाईन फिरवले, टर्बाईनच्या आतमध्ये कोण होतं, जनरेटर, जनरेटरमध्ये काय तयार झाले, इलेक्ट्रिसिटी. कळलं. सो हा तुमचा असा टॉपिक आहे. सो तुम्हाला थर्मल एनर्जी अशी भेटते. नेक्स्ट पेजवर बघा. सिन्स द थर्मल एनर्जी यूज हिअर टू जनरेट इलेक्ट्रिसिटी सच अ पॉवर प्लांट आर कॉल्ड अ थर्मल पॉवर प्लांट. ह्याच्यामध्ये उष्णता ही इलेक्ट्रिसिटी, लाईट बनवण्यासाठी वापरली जाते, म्हणून ह्या अशा प्लांट्सला, अशा ठिकाणांना थर्मल पॉवर प्लांट, ज्याला आपण औष्णिक ऊर्जा केंद्र असं म्हणतो, मराठीमध्ये म्हटलं जातं. इन थर्मल पॉवर प्लांट केमिकल एनर्जी इन द कोल इज कन्वर्टेड टू द इलेक्ट्रिकल एनर्जी टू द सेव्हरल स्टेप विच आर शोन इन अ फिगर. आता तुम्ही बघितलं, ही पहिला जो चार्ट बघितला तो प्लांटचा होता. प्लांट म्हणजे काय, की नेमकं मशीन कशी काम करते, की तुम्ही कोळसा घेतला, बॉयलरमधलं पाणी तापवलं, पाणी तापवल्यानंतर ते टर्बाईनकडे गेलं, टर्बाईनने जनरेटर होता अटॅच, त्याने करंट बनला, बरं. आता नेमकं कुठली एनर्जी कशात कन्वर्ट झाली हे कसं बघायचं, कारण की आपण लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स किंवा लॉ ऑफ एनर्जी कन्झर्वेशन केलं की एनर्जी एका रूपातून दुसऱ्या रूपात झाली, म्हणजे ह्याच्यामध्ये नेमक्या कुठल्या ऊर्जेचं रूपांतर कशात झालं ते बघायचं. जर तुम्ही पहिलं केमिकल एनर्जीनं कोळसा हे कार्बनने बनलेलं आहे. कार्बन म्हणजे केमिकल, म्हणजे पहिलं कोळशामध्ये कुठली एनर्जी होती, केमिकल, ती कन्वर्ट झाली थर्मल एनर्जी. थर्मल एनर्जी म्हणजे कोळसा जाळला, उष्णता तयार झाली, याची थर्मल एनर्जी. आता मला सांगा, जो कोळशाची जी उष्णता होती ती कोणाला भेटली, पाण्याला. पाणी उकळलं आणि पाण्याचं कन्वर्जन कशात झालं, स्टीम. आणि स्टीम ही एका ठिकाणी थांबणारी होती का अशी इकडं तिकडं जाणारी होती, वाफ इकडं तिकडं पळते, म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी जी होती स्टीममध्ये, ती कायनेटिक एनर्जी त्यांनी कोणाला दिली, टर्बाईनला. गोल गोल फिरलं, आता तो टर्बाईन मोशनमध्येच आहे ना, मग ती कायनेटिक एनर्जी टर्बाईनला आणि त्याच्यामुळे काय तयार झालं, करंट.
म्हणून ती एनर्जी लास्टला कशामध्ये तयार झाली, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली. कळलं? म्हणजे काय, कोळसामध्ये कुठली एनर्जी, केमिकल एनर्जी. कोळसामध्ये केमिकल एनर्जी, तुम्ही जाळला थर्मल एनर्जी, मग वाफ बनली तुमची कायनेटिक एनर्जी, मग टर्बाईन गोल गोल फिरलं कायनेटिक एनर्जी, आणि लास्टला काय, इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे अशा प्रकारे कोळशापासून लाईट तयार होते. म्हणजे कळलं तुम्हाला लहानपणापासून उष्णतेपासून कशी लाईट तयार होते. मग आपल्याला पुढे तेच बघायचं की मग पाण्यापासून कशी लाईट तयार होते, न्यूक्लिअर एनर्जी कशी बनते. कळलं? सो हा आहे तुमचा थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिक. आणि प्लीज डाऊट विचारा, कमेंटमध्ये डाऊट सांगा मला. जो पुढचा जो आहे सिस्टमॅटिक थर्मल पॉवर प्लांट, ही डायग्राम आहे. तुम्हाला कधी कधी ही डायग्राम देतील आणि ह्याच्यावरनं प्रश्न विचारतील. ही जी डायग्राम दिसते थर्मल पॉवर प्लांटची, बरोबर, ह्याच्यावर तुम्हाला म्हणजे तुम्हाला ओळखायची ही कुठल्या पॉवर प्लांटची, कारण की प्रत्येकाचं डायग्राम वेगळी आहे. तर तुम्हाला इथे दिसेल, अरे बाबा कुलिंग टॉवर आहे, वेपर दिसते, फ्युल दिसते, बॉयलर दिसतो आहे, टर्बाईन कंडेन्सर दिसतो आहे की जिथे थंड केलं जातं पाणी आणि परत रिटर्न येतं. तर मग हा कुठला पॉवर प्लांट आहे, थर्मल पॉवर. आणि ह्याच्यावरनं क्वेश्चन विचार. सो ह्याच्यामध्ये जर तुम्ही इथे गेला पासून लास्टला जो सर्टन प्रॉब्लेम जो आहे, हा जो एवढा जो टॉपिक आहे तो बोर्डाने कट केलेला आहे. जो पेज नंबर 49चा पासून ते लास्टला सर्टन प्रॉब्लेम जो आहे, एवढा जो टॉपिक आहे तो बोर्डाने कट केलेला आहे या वर्षासाठी. हां, कळलं? म्हणजे हे तुम्हाला करायचं नाही आहे. आणि खाली यूज ऑफ ICT करायचं नाही आहे. म्हणजे ही डायग्राम इथपर्यंत तुम्हाला थर्मल पॉवर प्लांटचं करायचं कळतं आहे या वर्षासाठी. बघू, म्हणजे हे तुम्हाला पुढचं खालचं पेज 49चं काहीच करायचं नाही आहे. पासून लास्टचा वर्ड प्रॉब्लेम्सपर्यंत काही नाही. ठीक आहे? सो हे कळलं की नाही मला सांगा कमेंट्समध्ये. मग आपण नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचं ह्याच्यावर काय म्हणतात, थर्मल पॉवर प्लांट रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे त्याच्याने काय म्हणतात समस्या येऊ शकतात. नेक्स्ट पेजवर आहे 50 पेजवर, बरं. 50 पेजवरचं काय कट झालं आहे, डू यू नो मधला जो बॉक्स दिसतो आहे की स्टेट दिलं आहे, प्लेस दिलं आहे आणि कॅपॅसिटी म्हणजे किती लाईट तयार होते, हा डू यू नो म्हणून ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारायचे. तर हा कट आहे डू यू नोवाला. आता सिम्पल आहे, कोळशापासून आपण जी ऊर्जा बनवतो त्याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम म्हणजे काय समस्या येऊ शकतात. तर पहिलं तुम्हाला माहितीच आहे की कोळसा तर धूर होणार, राख असणार, म्हणजे एअर पोल्युशन तर 100% होणार आहे, बरोबर. मग त्याने 3 समस्या दिल्या. कारण की ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जातो की समजा ह्याच्यावर 3 समस्या, तर 3 मार्काला क्वेश्चन, व्हॉट आर द प्रॉब्लेम असोसिएटेड विथ द थर्मल पॉवर प्लांट. म्हणजे औष्णिक उष्मा केंद्राच्या संदर्भात कुठल्या 3 मोठ्या समस्या आहेत त्या सांगा. कळलं? आता पहिलं बघा दिलंच आहे, एअर पोल्युशन ड्यू टू दी बर्निंग ऑफ द कॉईल, बरोबर. कोळसा जाळल्यामुळे एअर पोल्युशन होतं. बर्निंग ऑफ द कोल रिझल्ट इन द इमिशन ऑफ गॅसेस लाईक कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड विच आर हार्मफुल टू दी हेल्थ. त्याच्यामुळे सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, नायट्रेट ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड हे गॅस होतात जे आरोग्यास हानिकारक. Along with the emission of gases due to the burning coal, soot particles are also released into the environment. This may cause the serious health problem related to respiratory system. तर त्याने काय सांगितलं की कोळशासोबत हे गॅसेस तर बाहेर पडतात. सूट पार्टिकल म्हणजे धुलीकण, एकदम बारीक धुलीकण, हे खूप बारीक असतात. आणि त्यांचं असं असतं की ते डायरेक्ट रेस्पिरेटरी सिस्टम म्हणजे श्वासोश्वास संस्थेमध्ये जातात आणि लंग्समध्ये, फुफ्फुसांमध्ये जाऊन बसतात. आणि त्यामुळे आपल्याला अस्थमा, दमा, बरोबर, किंवा आपण ज्याला लंग्स खराब होणे. ॲक्च्युली हे प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे की सिगरेट पिणाऱ्या लोकांमध्ये हाच प्रॉब्लेम होतो की जो धूर जो असतो सिगरेटचा, त्याच्यामध्ये छोटे छोटे कण असतात, ते आतमध्ये जाऊन फुफ्फुसात जाऊन बसतात. तेच म्हणजे सूट पार्टिकल. जर तुम्ही कुठं बघितलं असेल, समजा तुम्ही अगरबत्ती लावलेल्या ठिकाणी तर ते काय म्हणतात, जळून त्या अगरबत्तीचा कचरा पडतो. पण जिथे कंटिन्यू अगरबत्त्या लावल्या जातात ना, तो धूर जिथे जिथे असं पसरतो तिथे बघा जाळ्या लागतात. आणि हे जाळ्या सूट पार्टिकलचे असतात, एकदम बारीक कण असतात. मग त्यामुळे काय होतात, रेस्पिरेटरी सिस्टममधले प्रॉब्लेम येऊ शकतात. कळलं? द रिझर्व ऑफ द फ्यूल यूज इन द मेथड दॅट इज कोल इज लिमिटेड अँड देअर फॉर इन फ्युचर देअर विल बी लिमिटेशन ऑन द अवेलेबिलिटी ऑफ कोल. आता सगळ्यांनाच माहिती आहे कोळसा हा अनलिमिटेड आहे का? नाही, लिमिटेड आहे. म्हणजे तो काही काळाने संपणार.
म्हणजे काय की कोळशापासून मिळणारी उष्णता किंवा जी ऊर्जा आहे किंवा लाईट आहे ती काही कायमची राहणार नाही, ती काही वर्षानंतर संपून जाणार. ते साठे संपले की कोळशापासून मिळणारी इलेक्ट्रिसिटी बंद होणार. म्हणजे काय, लिमिटेड अमाऊंट ऑफ कोळशा आहे. म्हणजे ह्या 3 प्रमुख समस्या आहेत थर्मल पॉवर प्लांटशी रिलेटेड. हे पाठ करायचे. मग तुम्हाला विचारलं जातं की थर्मल एनर्जी म्हणजे काय, बरोबर, त्याच्याशी संदर्भात असणारे इश्यूज काय, प्रॉब्लेम्स काय. नंतर तुम्हाला ती डायग्राम दिली जातात, ही डायग्राम कशाच्या प्लांटची ते विचारा. आणि मग तुम्हाला ही डायग्राम देऊन कसे क्वेश्चन विचारतात की ही कशाची आहे, मग थर्मल पॉवर प्लांटची. मग ह्याच्याशी संदर्भात असणाऱ्या 2 समस्या सांगा, मग असा प्रश्न. नंतर ह्या डायग्राममध्ये तुम्हाला कुठली एनर्जी कशात कन्वर्ट होते तो चार्ट तुम्हाला काढायला सांगते. मग तुम्हाला माहिती आहे केमिकल एनर्जीची थर्मल एनर्जी, थर्मलची कायनेटिक टर्बाईन, लास्टला इलेक्ट्रिसिटी. मग असे 3-4 क्वेश्चन विचारतात. मी जेव्हा क्वेश्चन्स देईल तेव्हा तुम्हाला कळेल की ह्याच्यावर असे क्वेश्चन विचारतात. कळलं. सो थर्मल पॉवर प्लांट आपला इथे फिनिश होतो. आपण काय करायचं, नंतर न्यूक्लिअर एनर्जी हा टॉपिक नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करायचा. पेज नंबर 50 पूर्ण आहे. पेज नंबर 51वरचं आपल्याला जो इंटरनेट इज माय फ्रेंड 51वर आणि लास्टला कम्पेअर, हे 2 कट झालेले. कळलं. आणि मी तुम्हाला बघा आपल्या लक्षच्या ग्रुपवर 2021 ह्याच्यावर 2 व्हिडिओ टाकले की ज्याच्यामध्ये 2 व्हिडिओ सायन्स 1चा कुठला सिलेबस कट केला आहे, सायन्स 2चा कुठला केला आहे, असे 2 15-15 मिनटाचे व्हिडिओ. ते असेल तर तुम्हाला वाचत बसायची गरज नाही, त्या व्हिडिओवरनं तुम्हाला लगेच कळेल. आणि शाळेतल्या शिक्षकाने सांगितलं असेल तर वेल अँड गुड. ठीक आहे. सो आपण नेक्स्ट टाईम पॉवर प्लांट बेस ऑन अ न्यूक्लिअर एनर्जी पेज नंबर 50वरचा स्टार्ट करूया. ठीक आहे. ठीक आहे. मला कमेंटमध्ये जर काही समजलं नसेल तर प्लीज सांगा.